तुमचं देऊळ बंद केलं म्हणून माझं डोकं खात होतं ना एवढे दिवस. घ्या उघडलं तुमचं देऊळ. आता आज जा आणि माझ्या मागे लागू नका. मी माणसांच्या मागे नाही, पाठीशी उभा असतो. मग अक्कलकोटच्या देवळात दामोदर शास्त्रींच्या पाठीशी का नाही उभे राहिलात? जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये लुडबुड करण्याचा अधिकार परमेश्वरालाही नाहीये. ठीक आहे, दामोदर शास्त्रींच्या बाबतीत नाही जमलंय, पण निदान राघव शास्त्रीच्या पाठीशी तरी उभं राहायला पाहिजे. राघव शास्त्रीला परमेश्वराच्या आधाराची गरज नाही. लैपटॉप है अंदर है. बॉम्ब लगा जल्दी. भाई बच्ची भी है. तेरी बच्ची है क्या? हाँ तेरी बच्ची है, लगा जल्दी. लगा जल्दी. और तस्वीर वाले पे आ. तुला आता माझी किती गरज आहे हे फक्त मीच चांगलं ओळखू शकतो. मग तुम्ही मला ओळखलंच नाहीत, कारण माझ्यावर कितीही संकट आली ना तरीही मला तुमची गरज नाही. अरे असं किती दिवस ना करणार आहेस तुम्हाला? जोपर्यंत माझी बुद्धी शाबूत आहे तोपर्यंत. कारण परमेश्वर हे माणसाच्या प्रगल्भ बुद्धीला लागलेलं ग्रहण आहे. आणि जी गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही, दिसतच नाही, त्यात मला रस नाही. परमेश्वर बघण्याची नाही, जाणून घेण्याची गोष्ट आहे. मग नाही जाणून घ्यायचंय मला देव, नाही जाणून घ्यायचंय मला देव. कारण एका दामोदर शास्त्रीला न वाचवणाऱ्या देवापेक्षा हजारो लोक वाचवणारा दामोदर शास्त्री मला माझा देव वाटतो.